ओके। सो फिर आपका जो ये था सेशन था वो सॉरी सेशन नाही, मी सांगत होतो तुम्हाला की उद्याची जी टेस्ट आहे तर ती 31 ऑगस्टला होती आहे संडेला। टाईम सकाळी 11 ते 2 असेल, 3 तासाचा PCM सब्जेक्ट्स, होल सिलेबस टॉट टिल थर्सडे, म्हणजे काल परवाचा जो गुरुवार होता तोपर्यंत शिकवलेले सगळे प्रश्न तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये मिळतील। फॉर्मॅट, नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड मार्क्स, तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 50, मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स असे आणि 50 क्वेश्चन्स 100 मार्कला आहे मॅथ्सचे, हे समजून घ्या, ठीक आहे। आणि बाकीचं फिजिक्स केमिस्ट्री 50-50 मार्क्सला 50 क्वेश्चन्स ईच। तर उद्याची टेस्ट द्यावी तुम्ही चांगली असं मला वाटतं आहे। ऑल द बेस्ट टेस्टसाठी। बरं, कमिंग बॅक टू द टॉपिक, मग काल आपण काय घेतलं होतं मला सांगताल का? फिजिक्समध्ये काय झालं आहे? फिजिक्सच्या सेशनमध्ये आपण काल काय घेतलं आहे? 29 ऑगस्ट होतं काल, आणि मला असं वाटतं आहे आपण काल जे मेजरमेंटचं एक्झाम्पल घेतलं होतं, तुमच्या कॉलेजमध्ये मेजरमेंटचे एक्झाम्पल झालेत की नाही मला माहीत नाही, बट मेजरमेंटच्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने अशा तुम्हाला सांगितल्यात। सो आज मी तुम्हाला काय करणार आहे, मग आता हेच जे आपले न्यूमेरिकल्स होते ते न्यूमेरिकल्स आपण कंटिन्यू करू। तर सर्वांनी हे लिहून घेतलेलं आहे का मला एक सांगा पहिल्यांदा, हे कन्वर्जन्स लिहून घेतलेले आहे का जे आपण मिनिटचे रेडियनमध्ये केलेत, डिग्रीचं रेडियनमध्ये, सेकंडचं रेडियनमध्ये, किंवा हां, तर हे माझ्यासाठी जे आहे कन्वर्जन्स रेडियनचे डिग्रीमध्ये, देन डिग्रीचं रेडियनमध्ये, तर आय एक्सपेक्ट की तुम्ही लोकांनी हे केलेलं आहे सर्वांचं। हे पाठ झालं आहे का? नसेल झालं तर हे पाठ करून घ्या। न्यूमेरिकल सॉल्व करायला हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, मदतगार ठरणार आहे। बरं, मग आज आपला आहे 30 ऑगस्ट, तर मग आजचं न्यू जर्नल मी स्टार्ट करतो। हे ॲक्च्युली तुमची जे कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहे त्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेला जास्त व्हॅल्यू नाही आहे याला, पण तुमचं फिजिक्सचं नॉलेज म्हणण्यापेक्षा तुमचं जे कॅल्क्युलेशनचं नॉलेज आहे ते कॅल्क्युलेशनचं नॉलेज, तुमची भीती त्याच्यासाठीची कमी व्हायला मदत करणार आहे। जी कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही भीती येते तुमच्या मनामध्ये ना, ती भीती निश्चितच तुमची कमी होणार आहे। माझ्या ज्या मेथड्स आहेत त्या नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्या फिजिक्सच्या न्यूमेरिकल्सच्या प्रेमात पडताल, ठीक आहे। तर मग काल आपण ते न्यूमेरिकलची जी व्हॅल्यू आहे ती काढली आपण, तर मग आज आणखी 2 प्रश्न त्याच्यावरचे घेऊयात। सो तुमची आणखी भीती मला कमी करायला आवडेल। मग काल आपण 2 गोष्टी शिकलो आहेत। काय शिकलो आहे? तर पहिलं तर आपण शिकलो आहे, एकच मिनिट, हां, पहिलं तर आपण शिकलो आहे काल ह्याच्याबद्दल की पॅरलॅक्स अँगल काय असतो। तर पॅरलॅक्स अँगलची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं की चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट्स, हे आपण काल कवर केलं। तर याची डेफिनेशन कवर केली होती, आणि डेफिनेशन कवर झाल्यानंतर मी त्याचे ॲप्लिकेशन शिकवले होते। ॲप्लिकेशन्स काय होते मग बच्चा पार्टी? तर पहिलं ॲप्लिकेशन होतं टू मेजर डिस्टन्स ऑफ स्टार। मी इवन मेजर डिस्टन्स ऑफ स्टार यूट्यूबला पण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कालचा जो व्हिडिओ येतो। आणि म्हणजे 31 ऑगस्ट नंतर ज्या विद्यार्थ्यांचे आपले सबस्क्रिप्शन आहेत त्याच विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ मिळणार आहेत। सॅम्पल व्हिडिओज टाकायचं आपण बंद करणार आहोत, ठीक आहे। सो रेकॉर्डेड फॉर्ममधले, तर ती एक गोष्ट मला मेन्शन करायची होती। बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट, टू मेजर डिस्टन्स ऑफ ए स्टार फ्रॉम अर्थ, हे आपण बघितलं। आणि दुसरं होतं आपलं टू मेजर दी डायमीटर किंवा साईज म्हणतो आपण, टू मेजर दी साईज ऑफ एनी प्लॅनेट फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ, तर हे पण आपण केलं। तर मग आपला जो फॉर्म्युला आला होता किंवा जे आपण केलं होतं त्या केसमध्ये, तर जस्ट क्विक डायग्राम काढतो। तर मध्ये असा सूर्य होता, सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरती आहे। सॉरी, सर्कलला पोलिओ झाला आहे थोडा, ठीक आहे, पण ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, फिक्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आपली पृथ्वी फिरत असते। आणि
फिक्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पृथ्वी फिरती आपली. होय बाबा, हे काय वेगळं घेतं आहे की काय? सर्कल म्हटल्यानंतर हे डिलीट करायला पाहत आहे. हां, बरं बाबा, नाही करत बाबा, तुला डिलीट असं करून पाहतो, ड्रॉ करून. ये भी हो रहा है भाई. तो आधी सर्कल ड्रॉ करून घेतो. हां, आता काय होतं आहे बघतो. हां, आता झालं. तर मग सर्क्युलर पाथमध्ये आपली पृथ्वी फिरती आहे. ते त्याला वाटतं राऊंड केलं म्हणजे तुम्हाला डिलीट करायचं आहे का काही. मग आधी पृथ्वी आपली सर्क्युलर पाथमध्ये अशी फिरती आहे. मग इथे सूर्य आहे आपला. तर मग पृथ्वी गोलाकार अशी सूर्याभोवती फिरत होती. आणि आपण काय केलं होतं, पृथ्वीची ही जी प्रदक्षिणा आहे, प्रदक्षिणेचा जो पाथ आहे, तिचा मार्ग आहे, त्या पाथवरचे आपण 2 पॉईंट्स घेतले होते. एक्स्ट्रीम 2 पॉईंट. इकडे ए पॉईंट आहे, तर ह्या एंडचा बी पॉईंट आहे. म्हणजे पृथ्वी ज्यावेळेस ह्या पोझिशनला असेल तिथून त्या स्टारचं आपण अंतर मोजायचं. आणि ज्यावेळेस पृथ्वी फिरत फिरत ह्या पॉईंटला येईल, म्हणजे 6 महिन्यांनी येईल समजा, तर तिथून याचं डिस्टन्स मोजायचं. तर आता डिस्टन्स मोजण्यासाठी हे जे सायंटिस्ट लोक आहे, ॲस्ट्रॉनॉट्स म्हणतात ज्याला आपण, खगोलशास्त्रज्ञ, ती लोक काय करायची त्यावेळेस टेलिस्कोप वापरायची. इवन आत्ताही आपण ग्रहण पाहण्यासाठी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पाहण्यासाठी ते वापरत असतो. ठीक आहे. मग किती वेळ लागला बाबा ती ऑब्जेक्ट डिस्प्ले व्हायला किंवा लोड व्हायला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, प्रकाश किरणांचा विचार करून ह्या गोष्टी काढल्या जायच्या. सो डी ही होतं आपलं डिस्टन्स आणि हे होतं आपला अल्फा, सॉरी नॉट अल्फा, तर हा जो अँगल होता आपला तो होता थीटा. तर थीटा अँगल आणि हे ए टू बी मधलं डिस्टन्स. तर काल आपण हे ए टू बी मधलं डिस्टन्सही बघितलं होतं. तर ते डिस्टन्सला बी डिनोट करायचो आणि बीची जी व्हॅल्यू होती ती किती होती, कुणी सांगेल का मला? कालची डायग्राम कुणाला आठवतीये का? बच्चा पार्टी, डायग्राम कुणाला आठवतीये का? तर मी सांगेल तुम्हाला, ती बीची जी व्हॅल्यू होती, ओके सॉरी, हां, बाबा हे 30th ऑफ ऑगस्ट आहे ना ना, तेच ओपन केलं होतं. 29मध्ये कसं काय आलं? जस्ट अ मिनिट. हां, याला ड्रॉप करतो खाली. तर हे जी व्हॅल्यू आली होती आपली, किती आली होती मग? ही बीची व्हॅल्यू फिक्स होती. बी इज इक्वल्स टू आपण म्हटलं तर 2AU. AU म्हणजे काय? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि हे जे डिस्टन्स आहे, तर ते डिस्टन्स आपण डिस्टन्स बिटवीन 2 ऑर्बिटल पॉईंट्स आणि स्टार याच्यामधलं मांडलं होतं. असं त्याला कॅपिटल डी म्हटलं होतं आपण. सो मग माझं म्हणणं काय, आता हा थीटा म्हणजे अपोजिट साईडची लेंथ बी अपॉन कॅपिटल डी असं आपण घेतलं होतं. अपोजिट साईड अपॉन साईड वाईज डिस्टन्स. सो व्हॉट इज बी? बी इज द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्झर्वेशन पॉईंट्स. आणि कॅपिटल डी काय आहे? तर डी इज द डिस्टन्स बिटवीन स्टार अँड द एक्स्ट्रीम फार्देस्ट पॉईंट्स. मग इन कॉन्ट्रास्ट आपण जर इथं बघितलं, तर इथं आपण असं घेतलं होतं की अर्थच्या सरफेसवर आहे आपण, आणि तिथून आपल्याला ज्या प्लॅनेटची साईज मेजर करायची आहे त्या प्लॅनेटचं आपण एक टोकाचं डिस्टन्स घेतलं, मग दुसऱ्या टोकाचं डिस्टन्स घेतलं एंड टू एंड. मग इथं जो अँगल फॉर्म झाला तो होता अल्फा. तर अल्फा इज इक्वल्स टू आपण लिहिलं होतं की अपोजिटवालं डिस्टन्स, म्हणजे ए टू बीमध्ये किती डिस्टन्स आहे बाबा? तर ए टू बी मधलं डिस्टन्स म्हणजे डायमीटर ऑफ दॅट स्पियर होता, डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट होता. आणि हे जे डिस्टन्स होतं हे होतं आपल्यासाठी कॅपिटल डी. ठीक आहे. मग आपल्याला जर साईज ऑफ प्लॅनेट मेजर करायचं तर डी इज इक्वल्स टू अल्फा इंटू डी होता. सो हा होता कालचा पार्ट. मग याला अप्लाय कसं करायचा, तर काल आपण एक कन्सेप्ट पण शिकलो होतो. लाईट इयरचं न्यूमेरिकल घेतलंय ना मी काल, 5.5 लाईट इयर्स, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आपण कालचे न्यूमेरिकल घेतलंय, त्या न्यूमेरिकलमध्ये या गोष्टी सॉल्व्ह केल्यात. आता आजचं जे न्यूमेरिकल घेणार आहे, तर त्या न्यूमेरिकलमध्ये काय दिलं आहे? तुमच्या टेक्स्टबुकमधलंच हे न्यूमेरिकल आहे. असं लिहिलं आहे की क्वेश्चन व्हॅन द प्लॅनेट ज्युपिटर, मी लिहितो क्वेश्चन, व्हॅन द प्लॅनेट ज्युपिटर, तुमच्याकडे जर आत्ता टेक्स्टबुक असेल तुमचं स्टेट बोर्डचं 11वी फिजिक्सचं, तर यू कॅन ओपन दॅट बुक
when the planet Jupiter is at a distance of 824.7 मिलियन किलोमीटर, ऐसा लिखा है, मिलियन किलोमीटर फ्रॉम द अर्थ, its angular diameter is measured to be measured to be 35.27 ये क्या है सेकेंड्स ऑफ आर्क, ठीक है. कैलकुलेट द डायमीटर ऑफ द जुपिटर, मग आता मला असं दिसतंय की ज्युपिटर नावाचा एक ग्रह आहे आणि ज्युपिटर नावाच्या ग्रहाचं डिस्टन्स दिलं आहे पृथ्वीपासून. हे बघा मी अंडरलाईन करतो. वेन द प्लॅनेट ज्युपिटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 824.7 मिलियन किलोमीटर्स फ्रॉम द अर्थ, इट्स अँग्युलर डायमीटर इज मेजर्ड टू बी 35.27. 3 नीट काढतो इथला, 35 पॉईंट, बरं का बच्चा पार्टी, पॉईंट आहे, 35 डिग्री नाही किंवा 35 मिनिट 27 सेकंड नाही. तर हे 37 सेकंड जे आहे तर ते सेकंदाचं कन्वर्जन आहे, सेकंड्सचं. बरं, मग मला सांगा, ज्यावेळेस सोल्यूशन मी स्टार्ट करेल आता, तो सोल्यूशन में फर्स्ट पार्ट जो आएगा मेरा वो तो डिस्टन्स दिया है प्लॅनेट ज्युपिटर का फ्रॉम द अर्थ. मग मला लगेच असं डोक्यामध्ये माझ्या व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की अर्थ आहे, अर्थपासनं समोरचा जो प्लॅनेट आहे, ज्युपिटर म्हणजे कुठला ग्रह आहे रे, कुणी सांगेल का मला ज्युपिटर म्हणजे? शिवराज, सिद्धी, प्रेम, श्रावणी, ज्युपिटर म्हणजे कुठला ग्रह आहे, कुणी सांगेल मला? म्हणजे मराठीत कुठला ग्रह आहे म्हणतात याला? ज्युपिटर म्हणजे गुरुग्रह असतो, गुरु, ठीक आहे. सो आपल्या ब्रह्मांड मालिकेमध्ये तो गुरुग्रह आहे. तर मी इथं वाटल्यास ह्या गुरुग्रहाला नाव दिलं ज्युपिटर. मग ह्या ज्युपिटरची आपल्याला डायमीटर, अँग्युलर डायमीटर दिलेली. अँग्युलर डायमीटर म्हणजे काय, तर ह्या गुरुग्रहाचे ह्या ए पॉईंटला आणि ह्या बी पॉईंटला, ठीक आहे, आणि अर्थपासनं हे जे डिस्टन्स आहे हे बघा हे. आता हा अँगल दिला आहे त्यांनी अल्फा, अँग्युलर डायमीटरचा, म्हणजे ह्या डायमीटरमुळे, ह्या ग्रहाच्या डायमीटरमुळे इथं अर्थच्या सरफेसवर जो अँगल फॉर्म झाला आहे तो झाला आहे अल्फा इज इक्वल्स टू 35.27 सेकंड्स. बघा किती, 35 पॉईंट आहे, मिनिट्स नाही. आणि हे जे डिस्टन्स आहे म्हणजे पृथ्वीपासनं ज्युपिटरपर्यंतचं जे डिस्टन्स आहे, ज्याला आपण कॅपिटल डी म्हणतो, तर ते कॅपिटल डीचं डिस्टन्स दिलं आहे त्यांनी 824.7 मिलियन किलोमीटर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं बच्चा पार्टी, सर्वांनी लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्याला आन्सर काढायचं आहे, आता त्यांनी विचारलं आहे कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ज्युपिटर, म्हणजे ह्या ज्युपिटरची साईज काढा. साईज म्हणजे डायमीटर. आता डायमीटर म्हटलं की डिस्टन्स, मग हे काढायचं आहे, दिस इज टू फाइंड. मग आता डायमीटर जे आहे आपलं, तर डायमीटर ज्युपिटरची, डायमीटर ऑफ ज्युपिटर, ओके, डी वरनं तुम्हाला कळलं असेल. आता हे डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ अँड ज्युपिटर आहे. हा आपला ज्युपिटर ग्रह आहे, ठीक आहे. इथं लिहितो मी ते, तुम्ही ओम शांती ओम नाही, ते आपला क्रिसचा कुठला ओम, ओम 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 ओम. मला याचं ग्रह बिह दिसले ना, मग डायरेक्ट तो ऋतिक रोशनचाच पिक्चर तो काय नाव होतं, कोई मिल गया काहीतरी पिक्चर होता ना तो, ओम ओम ओम. तर मग आता हे जे डिस्टन्स दिले आपल्याला ते दिलेलं आहे त्यांनी, अल्फा अँगल दिला आहे, पण हे SI युनिटमध्ये नाही, लक्षात घ्या. हे कशात आहेत मग व्हॅल्यू आता, तर पहिली आहे सेकंदामध्ये, दुसरी आहे मिलियन किलोमीटर्समध्ये. मग SI युनिट डिस्टन्सचं असतं. नोट, सगळ्यात महत्त्वाचं, कन्वर्ट ऑल व्हॅल्यूज इन SI युनिट्स, ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज आधी SI युनिट्समध्ये कन्वर्ट करायच्या असतात. तर मग ते SI युनिट्समध्ये कन्वर्ट करा. तर सेकंड अँगलचं जे युनिट असतं, अँगलचं युनिट सेकंड असतं का? हो असतं, पण ते प्रॅक्टिकल युनिट आहे. अँगल रेडियनमध्ये पाहिजे. मग अल्फाची व्हॅल्यू रेडियनमध्ये पाहिजे. मग 35.27
सेकंडचं रेडियनमध्ये कन्वर्जन. मग आता काल एक फॉर्म्युला शिकला होता सेकंदाचं रेडियनमध्ये कन्वर्जन. कुणी सांगेल का सेकंदाचं रेडियनमध्ये कन्वर्जन? सेकंडचं रेडियनमध्ये कन्वर्जन असेल तर सांगा मला. कुणाला सांगेल का आवडायला सेकंदाचं रेडियनमध्ये कन्वर्जन? चला लवकर सांगा, पटकन सांगा. तर काल असं लिहिलं होतं 1 सेकंड इज इक्वल्स टू, मग इथं व्हॅल्यू घेताना 72/35 इंटू 10⁻+5 असं लिहिलं होतं आपण. -5चा वरती आला, +5 लिहिला, इंटू हे बनेल रेडियन्समध्ये. ठीक आहे, 35.27 इंटू 1 सॉरी माय मिस्टेक, दिस इज उलटा. आपल्याला 1 सेकंदाचा रेडियनमध्ये जायचं आहे ना, तो 1 सेकंदाचा रेडियनमध्ये 35/72 ऐसा था मेरा, और 10⁻⁻5 रेडियन. आठवतंय का ही टर्म आठवते का सर्वांना? हो. यस, ओके. सो मग हे जर आठवत असेल आता तर आपण पुढच्या पार्टकडे जाऊ शकतो. मग आता पुढचा पार्ट काय, ह्या अल्फाला कन्वर्ट करायचं होतं आपल्याला. मग अल्फाची व्हॅल्यू लिहिली बाबा मी, ही सगळी व्हॅल्यू लिहिली. आता मग मी काय करेल, आता हे डिस्टन्स पण लिहून काढेल. म्हणजे इथं सॉल्व करत बसायचं नाही, आता इथं वेळ नाही घालवायचा. अल्फा घेतला मी, कन्वर्ट करून घेतला, किंवा त्याला कन्वर्जनची व्हॅल्यूज काय केलं, सेकंडचं कन्वर्जन कशात केलं आहे बच्चा पार्टी? रेडियनमध्ये. का? कारण अँगलचं जे युनिट असतं ते असतं रेडियन. अँगलचं SI युनिट असतं रेडियन. सो रेडियनमध्ये मेजर करायलाच हवं. मग अल्फाची व्हॅल्यू आपण लिहिली इथे. तर अल्फाची जी व्हॅल्यू आहे मग तर 35.27 इंटू त्याला कन्वर्ट करण्यासाठी मी लावलं डोकं. आता कॅपिटल डी, तर कॅपिटल डीची व्हॅल्यू आहे 824.7 मिलियन. 1 मिलियन म्हणजे असतं 10 लाख. 1 मिलियन मतलब कितना? 10 lakhs. आणि किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे असतं 1000 मीटर्स, म्हणजे 10⁻3. मग आता बघा 1 मिलियनचं सेपरेट लिहिलं 10 लाख, 1 किलोमीटरचं लिहिला 10⁻3, आणि हे युनिट कशात बनवले जातात? मीटरमध्ये. मग 10 लाख कसं लिहितात? तर 824.7 10 लाख इज रिटन ॲज I would like to write down it as 10 into 1 lakh. आणि 1 lakh म्हणजे असतं 1 into 10⁻5 lakhs. 1 into 10⁻5 म्हणजे 1 lakh. एकावर 5 शून्य म्हणजे 1 लाख इंटू 10⁻3 इंटू मीटर. सो हे झालं कॅपिटल डी. देअरफॉर डी इज इक्वल्स टू, मी याला ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल बनवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं तुम्ही याला छोटं बनवाल तेवढं चांगलं. हा डेसिमल मी डाव्या बाजूला 2 डिजिटने शिफ्ट केला. फिजिक्समध्ये सगळ्या व्हॅल्यूज हा अशाच लिहितात, 8.2 1.2 असं. तुम्ही कुठलेही कॉन्स्टंट बघा, कॉन्स्टंटमध्ये पण तुम्हाला अशाच व्हॅल्यू पाहायला मिळतील. सो 8.247 इंटू इथले 2 शिफ्ट केल्यामुळे 10⁻2, हा 10 इंटू 10⁻5 इंटू 10⁻3. मिनिंग चेंज होता कामा नये, डेसिमल पॉईंट जरी शिफ्ट झाले तरी. मग माझ्या केसमध्ये आता बघा, मी वाटल्यास याला राऊंड ऑफ करतो. राऊंड ऑफ करताना तुम्हाला माहिती आहे आता 4ला ड्रॉप जर करायचं म्हणलं तर 4 5पेक्षा मोठा आहे का? तर नाही. मग हा नंबर बनेल 8.2 इंटू 10⁻. का? तर लय मोठे डिजिट खेळत नाही बसायचं. 2, ह्याचा पॉवर 1, ह्याचा पॉवर 5, ह्याचा पॉवर 3, किती झालं? 8 आणि 3 किती? 11. 10⁻11 मीटर. हे झालं माझ्यासाठी डिस्टन्स मीटरमध्ये. जेवढं शॉर्ट बनवाल तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके बच्चा पार्टी, जाऊ मी पुढे. मग आता आपल्याला जे जायचं होतं, आपल्याला जे करायचं होतं, काय करायचं होतं आपल्याला आत्ता सांगा पटकन. एकच मिनिट. हां अर्जंट नव्हतं ना काही? इकडं आलं काय औरंगाबादला? बरं 8 नंतर करेल. हाँ सो बच्चा पार्टी सॉरी, एक कॉल आया था, इम्पॉर्टंट था, उठाना था. तो आपल्याकडे जो फॉर्म्युला होता वी हॅव, काय होता रे बाबा? हो, तर अल्फा इज इक्वल्स टू, जे अँगल फाइंड आउट करायचा होता आपल्याला, तर अल्फा इज इक्वल्स टू होतं ते समोरच्या
प्लॅनेटचा डायमीटर अपॉन डिस्टन्स. तर अल्फा माहिती आहे, आता डी माहिती आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायची होती. सो डी इज इक्वल्स टू अल्फा इंटू डी. मग अल्फाची व्हॅल्यूवरती फाइंड आउट केली तुम्ही, ती अल्फाची व्हॅल्यू इथं लिहायची, तिला पण ॲज शॉर्ट व्हॅल्यू ॲज पॉसिबल बनवायची आणि मग सोडवण्यासाठी मदत करायची. तर मग मी पुढे इन केस त्याला असं बनवायला मला आवडेल. इकडे बघा आता, तर अल्फाची व्हॅल्यू टाकूयात 35.27 इंटू 35/72. हां, तर डी इज इक्वल्स टू 35.27 इंटू 35/72 इंटू 10⁻⁻5. आणि आत्ता डीची जी व्हॅल्यू आली होती ती आली होती 8.2 इंटू 10⁻, कितना था रे भाई वो, 10⁻11. ठीक आहे. सो बघा माझे कॅल्क्युलेशन्स. आता कॅल्क्युलेशन पार्ट मी मुद्दामून लॉग टेबल वापरत नाही बच्चा पार्टी, तुम्हाला लॉग टेबल आहे, पण आपला ह्युमन ब्रेन हा खूप कलाकार प्राणी आहे, त्याला तुम्ही जेवढं फोर्स करताल गोष्टी तेवढा तो मोल्ड होत चालतो. ठीक आहे. मग मला परत एकदा ही राऊंड ऑफ करण्यासाठी मी असं करेल, हे बघा आता मी जसं याला 8.2 मध्ये लिहिलं आहे म्हणजे 2च डिजिटमध्ये, तसं यांना पण लिहायचं आता. मग आता हा 3.527 आहे, याचा पण डेसिमल शिफ्ट केला. खाली हा 72.0 लिहिलेला आहे, याचा पण डेसिमल शिफ्ट करून घ्यायचा. हा 35.0 आहे, याचा पण डेसिमल शिफ्ट करून घ्यायचा. कळतंय तुम्हाला? मग माझी पहिली व्हॅल्यू किती बनेल रे बाप्पा, 3.527. डेसिमल 1ने शिफ्ट केला लेफ्ट साईडला, म्हणून 10⁻+1. लेफ्ट साइड शिफ्ट ऑफ डेसिमल इज ऑलवेज +1. ठीक है. इंटू 35.0 है तो इसको लिखूंगा मैं 3.5 इंटू 10⁻+1. ठीक है. नीचे भी देखो 72 था तो इसको लिखा 7.2 इंटू 10⁻+1. कळतंय? आणि हा बघा मिनिंग चेंज करत नाही मी, माझे जर स्टेप्स पाहताल ना तुम्ही, वन थिंग ॲट अ टाइम, 10⁻⁻5. लय गोंधळ करायचा नाही. इंटू 8.2 इंटू 10⁻11. ठीक आहे. सो लॉजिक सोडायचं नाही. मग आता परत ह्याला आता हा बाकी सगळे 2-2 डिजिट आहे, तू कुठं चालला रे बाबा तोंड घेऊन, नाही का? तर मग याला पण आपण काय करूयात, राऊंड ऑफ करूयात. मग राऊंड ऑफ करायचं म्हटलं तर आई वुड लाइक टू राउंड इट ऑफ. 3.527 है तो इसको मैं 2 की जगह पे राउंड ऑफ करूँगा यहाँ पे. ठीक है. ड्रॉप करूँगा. मग हा किती लिहिला जाईल रे बच्चा पार्टी लोक, हा सांगा मग किती लिहिला जाईल. तर दिस विल बी रिटन ॲज 3.5 बिकॉज हा जो 2 लिहिला आहे आपण तो इट इज नॉट ग्रेटर दॅन 5. सो ड्रॉप करताना मी तेवढाच लिहिला. आता सगळे जे व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू होत्या, इंटिजर म्हणजे अशा 3.5 फ्रॅक्शनच आहेत, बट त्यांना सर्वांना मी एका ठिकाणी कलेक्ट करतो. आणि एका ठिकाणी जर कलेक्ट केलं तर काय बनेल, 3.5 इंटू 3.5 इंटू 8.2. बघा माझी मेथड कदाचित तुम्हाला पहिल्यांदाच पाहत असताल, पण यू विल फॉल इन लव विद द कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स. इसके न्यूमेरिकल आपको पसंद आने लगेंगे. सो +1 आणि इकडचा -5, इकडचा +11. सो 10चे पॉवर सगळे एका बाजूला. मग आता 10चे पॉवर कोण कोण आहेत, तर हा 10⁻+1, हा 10⁻+1, हा -5, हा 10⁻11. हे सगळ्यांची ॲडिशन करून घ्या. 1 + 1 2, 2 + 11 13, 13 - 5, 13 - 5 कितना बनेगा ये, सॉरी फॉर द इंटरप्शन. यहाँ पे बहुत ज़ोरों शोरों से बारिश शुरू हो गई है. हाँ ठीक है. 11 + 2 13, 13 - 5 इज 10⁻−8. ठीक आहे. नाही +8 सॉरी. हां. मग आता काही करता येईल का बघा, कुठली टर्म सोडवता येते का. 41 हे 36 बनेल. 35.27 35 3.5. ओके. सो एकच मिनिट. हां हे बघा. आता आणखी असं करता येईल. आता याचे जर 2-2 डिजिट जर शिफ्ट करून घेतले तर इथं काय व्हॅल्यू बनेल, इथं काय व्हॅल्यू बनेल. वुड यू लाईक टू टेल. मी असं करतो, हे बघा ॲप्रॉक्सिमेशन असं खेळत असतो. मग जर
वरच्याच आता 8.2 आणि 7.2 ह्या दोघांचा जर भागाकार घेतला तर यांना दोनाने भाग जाईल. सो दोनाने जर भाग गेला तर वरती नंबर किती बनेल आणि खाली नंबर किती बनेल? तर मी सांगतो की नंबर असा बनेल, यांना भाग दिलाय तरी वरती बनेल 4.1 आणि खाली बनेल 3.6. 36 जुने 72 आणि 41 जुने 82. बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग. मग आता माझ्यासाठी हे अप्रॉक्सिमेट फिगर आहेत, एकदम अप्रॉक्सिमेट फिगर्स आहेत. लाईक वरती 3.5 आहे, खाली 3.6 आहे, काहीच फरक पडणार नाही. 0.1चा फरक आहे. मी डायरेक्ट यांना दोघांना सारख्याच आहे म्हणून कॅन्सल करून टाकतो. बघा मी काय केलं, 3.5 आणि 3.6ला दोघांनाही उडवून टाकलं आणि इथं राहिलं कोण आता 3.5 आणि 4.1 इंटू 10 to the power 8 एवढंच राहिलं. मग आता बच्चा पार्टी एवढं मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला जमेल, हसी 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 खुशीमध्ये तुम्ही एवढं मल्टिप्लिकेशन करताल आणि आय कॅन गॅरंटी की याचं लगेच कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करता येईल. सो 3.5 मल्टिप्लाइड बाय 4.1 कुणी केलं आहे का मला सांगा. Any one of you who have performed this calculation? तर ते येतं आहे माझ्या एंडला 3.5 मल्टिप्लाइड बाय ये आ रहा है 14.35 इंटू 10 to the power 8. ठीक आहे. मग ह्याच्याही पुढे जर जायचं म्हटलं आता तर माझ्या केसमध्ये 14.35 इंटू 10 to the power 8 जो आया है मेरे केस में अभी, तो मैं डेसिमल 1 से शिफ्ट करूँगा तो ये बनेगा 1.435 10 to the power 8 10 to the power 8 ये बराबर है ना 1 1 2 आता 13 13तनं 5 गेले 8 हम 5 13 ना. येस. सो 8 लिहिले आणि हा खालचा 10 नाही उडवला खरे आपण. सॉरी, हे बघा इथे ना हा 10 उडवायचा राहिला. उडवायचं म्हणजे कसं, हे बघा खाली 10 to the power +1 होता, +1 होता. मग हा +1 आणि हा +1 उडाला तर वरती कोण राहतंय 1 आणि हा 1 11. 11तनं 11 + 1 12, 12तनं 5 गेले 7 राहिलेत बच्चा पार्टी. सॉरी. सो हा 10चा पावर 7 राहतो इथे पण 10चा पावर पुन्हा 7च राहील. एकच मिनिट. हां, 10चा पावर 7 राहिला आहे सगळीकडे. माय मिस्टेक. 10चा पावर 7 राहिला आहे. आता डेसिमल पॉईंट परत लेफ्टनी एक डिजिट जर शिफ्ट केला तर हा बनेल 1.435 इंटू 10 to the power 8 बनला. डिस्टन्स इज इक्वल्स टू 1.435 इंटू 10 to the power 8 मीटर्स. ठीक आहे, एवढं अंतर आलं आहे. हे कॅल्क्युलेशन न समजण्यासाठी आता काही झालं आहे का मला सांगा. मी काय केलं, फिजिक्समध्ये ज्यावेळेस कुठलाही नंबर रिप्रेझेंट करता मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. त्यावेळेस बघितलं होतं आपण की ए इंटू 10 to the power n मध्ये लिहायचा आणि एची व्हॅल्यू हमेशा आपण ट्राय करतो की एची व्हॅल्यू <5 असायला पाहिजे पण > 0.5 असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण कालपर्यंत केलेला आहे न्यूमेरिकल्स. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने जावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. सो आय डोंट थिंक की लॉजिक खूप अवघड होतं माझं आणि एका कॅल्क्युलेशनला वेळ लागेल, पण हां हमेशा नंबर ॲज स्मॉल ॲज पॉसिबल करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पद्धतीने जर जाताल तर कधीच गणितही चुकणार नाही, लॉक टेबलची पण गरज पडणार नाही. हां श्रावणी समजलं आहे का? सिद्धी समजलं आहे का? शिवराज, प्रेम? हो सर. यस. ओके हो. ओके ओके ग्रेट. देन मग आता आपण जो पुढचा पार्ट आहे आपल्या न्यूमेरिकलचा तर तो पार्ट असा आहे. आता जस्ट अ मिनिट. हां, आपला जो न्यूमेरिकलचा पार्ट इथं खूप धोधो पाऊस पडतोय, आवाज येत असेल कदाचित तुम्हाला. तर म्हणजे ऊन पडलेलं आहे आणि उन्हामध्ये
पाऊस पडतोय, भयानक पाऊस चालू आहे. तर मे बी अचानक त्या पावसाला सुरुवात झाली. आणखी एक प्रश्न आहे. तर बघा काय दिलं आहे, द मून इज ॲट ए डिस्टन्स ऑफ, मून इज ॲट ए डिस्टन्स ऑफ, आणि तुम्ही पाहताल की माझे कॅल्क्युलेशन करण्याची स्टाईल आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. पण ही जर स्टाईल तुम्ही ॲडॅप्ट केली ना बच्चा पार्टी, तर तुम्हाला सांगतो की कधीच तुम्हाला लॉक टेबल, म्हणजे तुम्ही आता इंजिनिअरिंगला जा, मेडिकल फील्डला जा, तिथेही परत फिजिक्स शिकायचं आहे तुम्हाला. 12वी झाल्यानंतर कुणी BScला जाईल, कुणी BScSला जाईल, तर तिथं पण तुम्हाला फिजिक्स शिकायचं आहे. तर तुम्हाला तिथं सुद्धा कॅल्क्युलेशन करायचे आहेत. पण तुम्ही म्हणताला हसीमध्ये की यार मला न्यूमेरिकल्स द्या, पण प्रोव्हाइडेड दॅट हे न्यूमेरिकल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवले गेले पाहिजे. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल. फिजिक्स ही अशी गोष्ट आहे जी वाचून समजत नाही, मॅथमॅटिक्ससारखी तिला प्रॅक्टिस करावी लागते. ओके, द मून इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 3.84 × 10⁸ मीटर्स फ्रॉम द अर्थ इफ व्यूड फ्रॉम टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स. ऐसा दिया है, इफ व्यूड फ्रॉम टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स, टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स, डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स, एकच मिनिट, डायमेट्रिकली अपोजिट points on the earth, the angle subtended at the moon, is 1°54'. What is the diameter of the earth? आता ट्विस्ट टाकलंय त्यांनी, आपल्याच पृथ्वीची डायमीटर विचारली त्यांनी आपल्याला. तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे. मून किती अंतरावर आहे हे दिलंय त्यांनी. हे बघा, द मून इज ॲट ए डिस्टन्स ऑफ, एवढ्या अंतरावर आहे. अर्थपासून चंद्र एवढ्या अंतरावर आहे. आणि इफ वेव्ड फ्रॉम टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स ऑन द अर्थ, द अँगल सबटेंडेड ॲट द मून. अँगल कुठं सबटेंड केला आहे, तर मूनच्या टोकाला, मूनच्या एंडला, आणि तो दिलाय डिग्री आणि मिनिट्समध्ये. बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट. सो मला आहे ना कधी पण फिजिक्समध्ये ना व्हिज्युअलाइज गोष्टी करायला आवडतात. मग मी असं म्हणत असतो विद्यार्थ्यांना, ज्याचं हे टेक्निक बेस्ट झालं ना, टू थिंक, टू व्हिज्युअलाइज अँड टू इमॅजिन, ठीक आहे. सो ज्याला हे फिजिक्समध्ये जमलं ना टेक्निक, माझ्यासोबत असलं तर ते जमणारच आहे. पण ज्याला हे जमलं ना, मी जे सांगतोय ते व्हिज्युअलाइज करायला जो शिकला ना, तर तो फिजिक्समध्ये कधीच मागे राहणार नाही, लक्षात घ्या. मग फिजिक्स आणि तुमची साथ पुढचे आता म्हणजे 11वी 12वी धरून पुढचे 4 वर्ष, मग तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, तर तुमच्या लाईफमधून फिजिक्स, आता पोस्ट ग्रॅज्युएशन करा, तर 4 वर्ष ग्रॅज्युएशनचे समजा, म्हणजे टेक्निकल कोर्स बरं का, लाईक इंजिनिअरिंग, मेडिकल, प्लस 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनचे, ते 6 वर्ष, आणि हे 2 वर्ष फिजिक्स. काय 8 वर्ष आता संपणार नाही आहे तुमच्या लाईफमधलं. मग 8 वर्ष जर फिजिक्स संपणार नाही आहे, तर त्याच्यासाठी हे 2 वर्ष पेरू ना, आणि हसी पुढचं फिजिक्स शिकू. मग आता ते म्हणताय मून इज, पृथ्वीच्या 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्सपासून ज्यावेळेस बघतोय मी मूनकडे, तर मूनचा एकच पॉईंट घ्यावा लागेल. आता हे बघा, कधी पण A आणि B हे 2 पॉईंट्स आहे आता अर्थच्या सरफेसवर, आणि त्यांच्यापासून आपण मूनकडे पाहतोय. आणि मूनच्या ठिकाणी जो अँगल सबटेंड झाला आहे, त्या अँगलला सपोज आपण नाव दिलं थीटा, काही द्या, थीटा द्या, अल्फा द्या, आय एम ओके विथ इट. ही पृथ्वीची डायमीटर आहे. आता डायमीटर ऑफ अर्थ DE, आणि मून आणि अर्थमधलं डिस्टन्स दिलं आहे. मून इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.84 × 10⁸ मीटर फ्रॉम द अर्थ. तो मून आणि अर्थमधलं जे डिस्टन्स दिलं आहे, ते डिस्टन्स मी काढतो. मग ते जे डिस्टन्स आहे आता, ते काढण्यासाठी मला काय करावं लागेल बच्चा पार्टी, हे बघा आता इथे. तर मी इथून इथपर्यंत हे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे मला. शक्यतो सेंटर टू सेंटर डिस्टन्स असतं, कधी पण घ्या, कुठलाही ग्रह घ्या, 2 ग्रहाच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे D असतं. तर D हे डिस्टन्स दिलं आहे मला, डायमीटर काढायला लावला आहे, हा अँगल दिला आहे, हा अँगल दिला आहे 1 डिग्री. किती मिनिट दिला रे बाबा, हो 1 डिग्री 54 मिनिट्स, ठीक आहे.
मग हा जो थिटा अँगल सबटेंड झाला आता डिग्री आणि मिनिट्समध्ये दिला आहे. मगाशी ती व्हॅल्यू पाहिली ना तर ती 35.27 सेकंद होती. समजून घ्या पॉईंट होता असा. हे डबल वरती डॅश म्हणजे सेकंड्स, सिंगल डॅश असतं तर मिनिट. हे बघा इथं सिंगल डॅश आला आहे तर हे मिनिट, आणि वरती असं डोक्यावर डॉट आला तर दॅट इज डिग्री. एनीवन हु इज हॅव्हिंग डाऊट यू कॅन आस्क मी. श्रावणी, शिवराज, याच्यात काही डाऊट आहे का बाबा? हो नाही. ओके. सो मग मला पुढे जायला तर या सो आई वुड लाइक टू गो बैक एंड तो यहाँ पे देखो अभी डिग्री दिया है. मला सांगा आता हा थीटा जो अँगल दिला आहे तो डिग्री आणि मिनिट्समध्ये, पण याचा युनिटमध्ये काय युनिट असतं? अँगलचं याचा युनिट. हा थीटा म्हणजे अँगल आहे, अँगलचं याचा युनिट काय असतं? प्रेम सांग बरं, शिवराज सांग बरं. अँगलचं याचा युनिट काय असतं सिद्धी? रेडियन. यस, व्हेरी गुड. रेडियन असतं त्याचं युनिट. पण इथं तर डिग्री आणि मिनिट दिलंय. मग पहिल्यांदा हे बघा, ह्या 1 डिग्रीचं मी मिनिटमध्ये कन्वर्जन करतो. काल शिकवलं होतं 1 डिग्री इज इक्वल्स टू असतं 60 मिनिट, आणि वरती 54 मिनिट दिलेत. म्हणजे एक तर मिनिटमध्ये घ्या, नाही तर डिग्रीमध्ये घ्या. तर मग मी मिनिटमध्ये घेतो. आधी डिग्रीचं कन्वर्जन केलं मिनिटमध्ये. समजून घ्या 1 डिग्री इज इक्वल्स टू किती असतं? 60 मिनटं. ठीक आहे. सो 60 मिनिट इथं घेतले, 54 मिनिट. 60 अधिक 54, मग टोटल मिळून किती मिनटं झाले? आता हे 114 मिनिट झाले. सो मिनिट्स 114. पण परत एकदा ऐसा युनिट पाहिजे रेडियन. मग मिनिटला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. मग इथं कन्वर्जन फॉर्म्युला टाकावं लागेल. आणि मिनिटचं रेडियनमध्ये किती असतं? आपण काल त्याच्यामुळे तर त्या व्हॅल्यू घेतल्यात. आणि मला ह्या व्हॅल्यू सोमवारच्या सेशनला तोंडपाठ पाहिजे सर्वांच्या. तुम्ही पाहून सांगितलं तरी चालेल. मला असं वाटतं तुम्ही नुसतेच बसतायत लेक्चरला. हे असं नाही चालणार बाबा. 1 मिनिटचं रेडियनमध्ये. हां सिद्धी माहिती आहे का? श्रावणी लिहिलेलं आहे का तुमच्या समोर? नोटबुक घेऊन बसत जायचं. सांगा पटकन. मिनिटचं कन्वर्जन रेडियनमध्ये काय कन्वर्जन फॉर्म्युला? नोटबुक उचकता की नाही तुम्ही? श्रावणी, शिवराज, प्रेम, नोटबुक उचकत नाही, काय नाही, नुसते लेक्चरला येऊन बसतात. मग याला काय अर्थ नाही आहे. मग काय आउटपुट मिळणार नाही, 0 असेल आउटपुट. नुसतं नावाला मग समाधानासाठी कोर्स लावलाय म्हणून लावलाय. सांगा पटकन. चला, मीच उत्तर द्यायची, तुम्ही उचकायचीच नाही. नोटबुक फक्त बसून राहायचंय. सांगा पटकन. चला, 1 मिनिटचं रेडियनमध्ये. नोटबुकमध्ये पाहून सांगा. कालच्या नोट्स लिहिल्यात की नाही? नुसतं आयडियल बसायचं असेल तर हे आउटपुट येणार नाही. समजून घ्या तुम्ही. आपल्या आई वडिलांना कष्ट करावं लागतं इथं फीस भरण्यासाठी. हे फुकट नाही चाललेलं, समजून घ्या. आणि जर तुम्हाला त्याचं गांभीर्य नसेल तर डोक्यात जात नाही म्हणून सांगा आणि थांबून घ्या. माझ्याकडे 2 मुलं असतील तरी मी त्यांना शेवटपर्यंत शिकवेल, ज्याला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी. आणि जर तुम्हाला नोटबुक सुद्धा कंप्लीट करायची नाही, तुमचे आई वडील नाही विचारणार तुम्हाला. त्यांना एवढं जर ज्ञान असतं, त्यांना जर समजलं असतं तर ते मोठे शिकले नसते का? तुम्ही आज घरी आहेत, तुमचे आई वडील शेतकरी आहेत, त्यांना समजत नाही म्हणून याचा गैरफायदा घेऊ नका. अभ्यास करा, लिखाण करा, रोज लिहा, एक्सक्युजेस देऊ नका. तुम्हाला मोठं बनायचंय, तुमची लाईफ मोठी करायची. आणि आई वडिलांना आनंद कधी लागेल? तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिलेत तर आनंद वाटेल ना. त्याच्यासाठी ते तुम्हाला प्लॅटफॉर्म देता येते. आणि तुम्ही काय करतायत? फसवतायत त्यांना. आणि सांगा वय सर हे तुम्ही काल घेतलं नाहीये किंवा लिहून दिलं नाहीये. दिलंय सगळं, पण उचकायचंच नाही, आपल्याला पाहायचंच नाहीये.
सो 114 इंटू 35/12 इंटू 10⁻⁻⁴ -4 रेडियन. मी थिटाचं मिनिटमधलं रेडियनमध्ये कन्वर्जन करून टाकलं. मी काय तुमच्यासाठी थांबणार नाही आता. हां, कॅपिटल डीचं जे डिस्टन्स आहे ते किती दिलं होतं त्यांनी, तर ते डिस्टन्स होतं 3.84 मूनचं आणि अर्थमधलं डिस्टन्स. तर वो था 3.84 इंटू 10⁸ मीटर्स. हे आहे मीटरमध्ये डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ. बरं, वरचं याच्यात होतं आपलं डिग्री आणि मिनिटमध्ये, त्याला लगेच कन्वर्ट करून घेतलं आपण रेडियनमध्ये. डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ. सो मग थिटा मिळाला आहे, डी मिळाला आहे. सो आपण असं लिहूयात लगेच आता. थीटा इज इक्वल्स टू अपोजिट वाला डिस्टेंस था आपका बी अपॉन साइड वाइज वाला डिस्टेंस था मेरा डी, कैपिटल डी. तो ये मैंने कैसा लिखा फिर, तो मला डायमीटर काढायची होती. सॉरी, डायमीटर ऑफ अर्थसाठी आपण सिम्बॉल लिहिला आहे DE. कधी पण अँगलच्या अपोजिटवाला डिस्टन्स अपॉन कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे साईड वाईजवाला डिस्टन्स. सो DE इज इक्वल्स टू थीटा इंटू डी. आणि थीटाची व्हॅल्यू 114 इंटू 35/12 इंटू 10⁻⁻⁴ रेडियनमध्ये. आणि ह्या डीची व्हॅल्यू 3.84 इंटू 10⁸. आता सगळ्या या युनिटमधल्या व्हॅल्यूज आहे आणि आता कन्वर्जन करायला लागायचं आहे. तर कन्वर्जन करायला लागताना 12 आणि 384ला डायरेक्ट भाग जाईल असं मला दिसतंय. सो कारण 12ने जर भाग द्यायचा म्हटला तर 12×3 = 36, 2 उरले, 12×2 = 24. हां, जाईल 12×1 = 12. सो मी असं लिहितो 12×3 = 36 म्हणजे 0.3, 2 उरला, 12×2 = 24, 0.32 इंटू 10⁸ आला माझ्यासाठी. आणि बाकीच्या टर्म्स कशा करायच्या ते शिकवलं आहे. सगळ्यांचा डेसिमल हे असं लिहिलेलं आहे 114.0, हे 35.0. सगळ्यांचे डेसिमल एका डिजिटने म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये आणा की जे आपल्याला छोटा नंबर करता येईल आणि तेवढे कॅल्क्युलेशन करा. मी एवढं तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे अभ्यास केला नाही, उद्या रविवार आहे, मी तुमच्या पालकांच्या घरी फोन करणार आहे. मला जर तुमचे होमवर्कचे न्यूमेरिकल्स सगळे आत्तापर्यंतचे पेंडिंग उद्या जर मला आले नाही 11 वाजेपर्यंत, 11 वाजता तुमची टेस्ट आहे, आणि सगळे जर 11 वाजेपर्यंत मला आला नाही, मी पालकांना फोन करून स्पष्टपणे सांगणार आहे की सर हे मुलं अभ्यास करत नाही, रिझल्ट येणार नाही, मी याला जबाबदार नाही. मी शिकवायचं काम करेल पण ही मुलं तुमची अभ्यास करत नाही आहे आणि रिझल्ट नाही आला तर मला तुम्ही ओरडायचं नाही. सो त्याच्यामुळे मला 11 वाजेपर्यंत उद्या आत्तापर्यंत सगळं पेंडिंग होमवर्क मला पाहिजे. मला फोटो पाठवायचे, 11 नंतर टेस्टला बसायचं. जमत असेल तर ऑनलाईन माझे सेशन्स करा, नाहीतर काय हरकत नाही. रामराम आहे, आपली सुट्टी आहे. 1.14 डेसिमल 2 ने शिफ्ट केला, 10⁻+2. 35.0 है तो इसको लिखा 3.5 इंटू 10⁻+1 इंटू 10⁻⁻4. जसेच्या तसा 3.2 लिहितो याला. 3.2 राईट साईड शिफ्ट झाला डेसिमल, तर 10⁻−1 आधीचा 10⁸ खालचा तर उडालेलाच आहे सगळा. मग आता मला नाही वाटत हे कॅल्क्युलेशन लय अवघड आहे. मी तुम्हाला शिकवलं होतं 1.14, 3.5, 3.2 ह्या सगळ्यांना एका बाजूला कलेक्ट करा. 1.14, 3.5, 3.2 राहिलंय कोण मग आता 10⁻2 +1, 3, 3 - 4 -1, -1, -1, -2, -2 +8 +6. मग आता एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करावं असं मला वाटतंय. आणि हे किती झालं, दिस इज डायमीटर ऑफ अर्थ. मग एवढं कॅल्क्युलेशन करा. आणि ही जी डायमीटर ऑफ अर्थ आली ही कशात येईल रे बच्चा पार्टी, आपली मीटर्समध्ये येईल. तेवढं कॅल्क्युलेशन करा आणि मला आन्सर सांगा, ठीक आहे. बरं, आज के लिए बस इतना ही, कारण माझं आता ऑफलाईन सेशन आहे इथे, तर आजच्यासाठी इथं थांबूयात. आणि मॅथच्या सरांचं लगेच आता याच्यानंतर सेशन होईल, त्यांचं पण लाईव्ह स्ट्रीमिंग होऊन जाईल, ठीक आहे. थांबूयात. श्रावणी, शिवराज, सिद्धी, प्रेम, मला जर तुमचा 11पर्यंत होमवर्क आला आत्तापर्यंत पेंडिंग असलेला, तर मी पालकांना चांगला फीडबॅक देईल. नाही तर जे आहे ते मी सांगेल. हे काय करत नाही सर, तुम्ही काय ऑनलाईन क्लास लावू नका. म्हणजे यांना प्लॅटफॉर्म देताय तुम्ही, त्यांच्यासाठी फीज भरताय ते, पण हे काय मुलं सिरियस नाही. शिवराज, आज फोन करत होतो तुला, तुम्ही फोन रिसीव्ह केला नाही, तर उद्या आपण बोलूयात फोनवर, ठीक आहे. थांबूयात मग सर्वांनी. चलो, बाय बाय, सी यू.